बाळासारखा बसलेला आहे, तेव्हा या लाडक्या आराध्य देवतेचं स्वागत करूया या पुढील कलाविष्कारामध्ये. हे सुख करता गजानना, हे दुख हरता गजानना. श्री गणनाथा गजानना, विघ्न हरता गजानना. गणराया मंगलमूर्ती, साऱ्या जगात गाजे कीर्ती. आम्ही करतो तुझी आरती, हे आनंदाला भरती. धावे संकटी भक्तासाठी गौरी तनया. मोरया मोरया तुझ्या कृपेची ठेव दृष्टी आमच्यावरती देवा. विघ्ने हरती दुःखे सरती, देसी सुखाचा ठेवा. मना मनातील सर्व जाणसी तू रे अंतर्यामी. सदा सर्वदा योग घडावा तुझा नामा स्वामी. गौरी नंदना गजानना, हे गजवदना गजानना. तुला वंदना गजानना, सिंदूरवदना गजानना. गणराया मंगलमूर्ती, साऱ्या जगात गाजे कीर्ती. आम्ही करतो तुझी आरती, हे आनंदाला भरती. घरसे छाया घरसे माया गौरी तनया. खारेपाट आणि संघर्ष हे जणू समीकरणच आहे. शेतकऱ्यांचा संघर्षाचा लढा याच खारेपाटात उदयास आला. खारेपाटाच्या लगत असलेल्या अरबी समुद्राद्वारे शत्रू देशावर आक्रमण करू शकतो याची इतिहासाला आणि वर्तमानालाही प्रचिती आली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या शिवरायांना ही गोष्ट लक्षात आली होती आणि म्हणूनच अरबी समुद्राद्वारे आक्रमण करणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या लढवय्या सेनानीच्या हाती अरबी समुद्रातील आरमाराची जबाबदारी सोपवली आणि म्हणूनच अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना यानंतरच्या कलाविष्कारामध्ये आम्ही मानाचा मुजरा देणार आहोत. तेव्हा या आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांचा बंदोबस्त करता करता अखंड महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. प्रतिपचंद्र लेखे व वरदुष्णी विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणूनच कवी कुलभूषण म्हणतायत, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती,
काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती, सबकी सुन्नत होती. अशा या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचं गुणगान गाणारं पोवाड्यातून गुणगान छत्रपती शिवाजी महाराज. पोलादी मुठीत वाघाचे बळ आहे, पोलादी मुठीत वाघाचे बळ आहे, रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे. अरे खबरदार आडवे आलात तर या मर्द मराठी माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आजही जिवंत आहेत, आजही जिवंत आहेत, आजही जिवंत आहेत. ओम नमो आई जगदंबे, ओम नमो आई जगदंबे, नमन तुझंबे करुण प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गातो गुणगान जी जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी जी, शिवप्रभूच गातो गुणगान जी जी. आधी नमन नाना पाटलाना हे, आधी नमन नाना पाटलाना. बरं का मंडळी, आपले नाना पाटील या खारेपाट विभागाचे नेते मंडळी, ज्यानं शेतकऱ्यांना शिकवलं, लढायला शिकवलं, आपल्या तरीचा लढा मंडळी लढला त्यांनी. आधी नमन नाना पाटलाना, प्रभाकर पाटलाना, दत्ता पाटील नाना. रायगड जिल्हा अलिबाग तालुक्याला हा आपला रायगड जिल्हा, ज्या जिल्ह्याची माती आपल्या शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झाली मंडळी. रायगड जिल्हा अलिबाग तालुक्याला खारेपाट महोत्सवाच्या समारंभाला मंडळी आपल्या या खारेपाट विभागाचा हा महोत्सव मंडळ साजरा होतोय. रायगड जिल्हा अलिबाग तालुक्याला खारेपाट विभागाच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला शाहिरी साज चढविला, शाहिरी साज चढविला, पूर्ण तडफून शाहिरी साजाला, पूर्ण तडफून शाहिरी साजाला. शाहीर वैभव गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जिरहाजी जी, गातो पोवाड्याला जिरहाजी जी, गातो पोवाड्याला जिरहाजी. कोण मानित नाही कोणाला. मंडळी, शिवजन्मापूर्वी या महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं? आपल्या आया बहिणींची आबरू, आपली मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती मंडळी. कोण मानित नाही कोणाला, देवाधिकाला, देश धर्माला, देश धर्माला. जुलूम जबरदस्ती अन्याय फार, जुलूम जबरदस्ती अन्याय फार, जुलूम जबरदस्ती अन्याय फार. असा भूमीवर वाढता भार, असा भूमीवर वाढता भार, असा भूमीवर वाढता भार. देवाला घ्यावा लागतो अवतार जी जी, देवाला घ्यावा लागतो अवतार जी जी, देवाला घ्यावा लागतो अवतार जी. या न्यायानं मंडळी शहाजी राजे आणि आई जिजाऊच्या पोटी शिवावतार झाला. शिवाजीचे वर्णगुण किती, शिवाजीचे वर्णगुण किती, न्यायान नीती, न्यायान नीती. कल्याणच्या लुटीमध्ये मंडळी सुभेदाराई सून आणलेली आहे. आबाजी सौंदे कोण आहेत? कल्याणच्या सुभेदाराई सून आहे महाराज आबाजी सौंदे. हा दरबार शिवाजीचा आहे. त्या साध्वीची माफी मागा, तिला चोळी लुगडं माहेर करा आणि हो, तिला कल्याणला सुखरूप पोहोचवा आणि जाताना आमच्या आऊ साहेब समजून घेऊन जा. असा आपला नीतिवंत राजा मंडळी. शिवाजीचे वर्णगुण किती, शिवाजीचे वर्णगुण किती, न्यायान नीती, न्यायान नीती. कल्याण खजिन्यात लुटीत एक मान, कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान, कल्याण खजिन्याच्या लुटीत एक मान. तरुणीला भली रूपाची खान, तरुणीला भली रूपाची खान, तरुणीला भली रूपाची खान. मानुनी तिला माते समान, मानुनी तिला माते समान, मानुनी तिला माते
स्त्री समोर झुकविली मान असा शिवराय चारित्र्यवान जी असा शिवराय चारित्र्यवान जी जी असा शिवराय चारित्र्यवान जी जी गडावर घेतलं गडाला गडावर जिंकी गडाला आणि ही वार्ता कळता विजापुराला. काय झालं मंडळी, आपल्या शिवाजी राजांना सर्वांनाच पाणी पाजलं होतं. कुणाचं सामर्थ्य आहे, कुणाचंही नाही. गडावर घेतलं गडाला गडावर जिंकी गडाला आणि ही वार्ता कळता विजापुराला. पैजेचा इडा मांडलेला पैजेचा इडा मांडलेला कोण जातोय शिवा धरण्याला. दरबारात मर्द नाही उरला हिजड्यानो नेसा लुगड्याला. बडी बेगम बोली समयाला. एवढ्यात काय घडलं मंडळी, कोपऱ्यातून एक आवाज आला, मैं लाऊंगा शिवाजी को. हा आवाज कुणाचा होता? अफजल खानाचा. अफजल खान येताना पायातला चढाव कर 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 कर. खान पुढे आला, तपकात ठेवलेला विडा उचलला, मस्तकी धारण केला आणि म्हणाला कसा, मैं लाऊंगा शिवाजी को. शिवा डोंगर का चिव्हा. आणि मंडळी काय घडलं, खान तो पुढं चालला आणि खान निघाला. मंडळी खान कुठं आला? तुळजापुरामध्ये आपल्या माय भवानीच्या मंदिरामध्ये खान आला आणि आपल्या भवानी मातेला म्हणतो कसा, हे भवानी दिखाओ तेरी करामत या हम अपनी करामत दिखाएंगे. आणि खानानं आपल्या भवानी मातेच्या मूर्तीला हात घातला. मंडळी जात्यामध्ये भरडून काढलं, राई राई एवढे तुकडे केले. खानाला वाटलं आपण भवानी मातेला भ्रष्ट केलं तर शिवाजी आपल्याला पकडायला येईल. आणि नंतर खानाने मोर्चा वळवला. कुठं मंडळी? आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत साक्षात वैकुंठ जेथे वसलेला आहे त्या पंढरपुरामध्ये. मंडळी पंढरपुरामध्ये खानाने नंगा नाच केला. आपल्या पंढरपुरामध्ये गायी कापू जाऊ लागल्या. भर रस्त्यात हिंदूंच्या मुलींची आबरू त्यांच्यावर बलात्कार होऊ लागले. मंडळी आणि याच वेळेला एक जीव येत होता आणि एक जीव जात होता. सईबाई आजारी होत्या. छोटासा शंभू त्याला सांभाळायला एका बाईची व्यवस्था केली होती. आणि या वेळेला सईबाई म्हणतात राजांना, माझ्या शंभूला सांभाळणार ना, माझ्या शंभूला सांभाळणार ना. सईबाई तीळ मात्र शंभूला दुखावणार नाही. हे शब्द ऐकतात सईच्या दरदेहातून चैतन्य निघून गेलं. गडावर अशी अवस्था बनलेली आहे. खान रहमतपूर मार्गे वाई मुक्कामी आहे. आणि आपल्या राजानं ठरवलं हे युद्ध हा गनिमी कावा खेळायला प्रतापगड शिवाय दुसरी योग्य जागा नाही. आणि आपल्या महाराजानं काय केलं मंडळी? आपल्या महाराजानं प्रतापगडला खानानं फरमान सोडलं. मंदिरं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, शिवाय येऊ शकत नाही आणि फरमान सोडलं. हे सर्व घडत असताना मंडळी राजानं काय केलं? महाराजानं निरोप घेतला. महाराजांना निरोप घेतला. दंडवत घातलं भवानीला. दंडवत घातलं भवानी. हे भवानी माते, घातलं भवानी. या आई जगदंबे, या माझ्या राज्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी मला शक्ती दे. तुझा गोंधळ घालतो भवानी माते, तुझा गोंधळ घालतो. उदे 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 उदे. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंदिन संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी,
आम्ही अंबेचे गोंधळी घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी 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 फसली ओठी गळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आहा दैवाशी जाणतो दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गावली 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 मुळमायेची मुळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबेचे गोंधळी न आम्ही अंबेचे गोंधळी आहा भोला अंबाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा यादी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोलांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा महाराजांना निरोप घेतला महाराजांना निरोप घेतला दंडवत घातलं भवानीला दंडवत घातलं भवानीला दंडवत घातलं भवानीला तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला तसंच आई जिजाऊला वकत यो वंगाळ यो कसला पाणी आला आईच्या डोळ्याला महाराजांनी ठरवलं हे युद्ध आणि खानाला फरमान सोडलं खान साहेब तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र म्हणजे आमचे चुलते तुमच्या पराक्रमानं आम्ही खूप घाबरून गेलेलो आहोत जसं तुम्ही वाईपर्यंत आलात तसंच प्रतापगडच्या पायथ्याशी यावं तुमचा शिवाजी हे फरमान ऐकतात खानानं हात आपला दाढीवरना फिरवला मंजूर है हमको मंजूर है हम जाएंगे आणि खानानं आपला फरमान कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची नाही त्याला जाणीव शर्तीचे नाही त्याला जाणीव शर्तीची नाही त्याला जाणीव शर्तीची करील काय कल्पना युक्तीची ही रजीजी करील काय कल्पना युक्तीची रजीजी करील काय कल्पना युक्तीची रजीजी खानाच्या भेटीसाठी मंडळी ज्याप्रमाणे एखाद्या बकरीचं सावध दाखवलं लांडग्याची शिकार करायला त्याप्रमाणे एक शानदार शाम्याना उभारलेला आहे बेटीसाठी छान उभारीला बेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाण्याला नक्षीदार शामी आल्याला अशा या शामियाण्यात खान डहुलत डुलत आला खान डहुलत डुलत आला खान डहुलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महालान शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला जीवा महाला नावाचा डोंबारी होता मंडळी होतात ना म्हणतात होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी शिवबाच्या संगती महालान शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती आणि खान महाला आतमध्ये आलेला आहे आणि म्हणतो कसा या अल्लाह शिवाजी के पास इतनी बड़ी दौलत कहाँ से लाया है सब
आणि आपला वकील कसा म्हणतो, खान साहब ये सब आपके लिए ही है, आपको ही पेश करने वाले हैं. अच्छा, इतने सारी दौलत से हम तो निजामपुर में बहुत हवेली बना सकते. शिवा नहीं आया अभी तक. आणि काय घडलं मंडळी, आपल्या राजाने आतमध्ये प्रवेश केला आणि काय घडलं, सिंहानं पाहिलं हत्तीला, सिंहानं पाहिलं हत्तीला, सिंहानं पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं सिंहाला, हत्तीनं पाहिलं सिंहाला, हत्तीनं पाहिलं आपल्या सिंहाला. राजाला पाहून, आपल्या शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा, सगळे किल्ले ताब्यात दे, तुला गुलामी करायला लावील, अली आदिलशाचे पाय घासायला लावील, दयेची भीक मागायला लावील. आणि खानानं आपला गनिमी कावा टाकला. आओ आओ शिवाजी आओ, आओ अफजल खान की सारी सेकी भूल के हमारे पनाह में आ जाओ. आओ खन हाक मारी तो हसरी, खन हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहरी, जिरहा जिरर जी, जिरहा जिरर जी, जिरहा जिरर जी. खाना राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दहाबी महान महान्याला, खान दहाबी महान महान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज आला, खरखर आवाज आला, चिरखत होत या अंगाला, चिलकत होते अंगाला. खानचा वार फुकट गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंद बिचवा ढकलला, पोटमंद बीच वडकलेला, वाघ नख्याचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, तर तर फाडलं पोटाला, तर तर फाडलं पोटाला. तर गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले.